सरकारला बळ दिलं तर योजनेचा हप्ता 1,500हून 3,000 करणार। लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। तर योजनेत खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा, शिंदेंचं बहिणींना आवाहन। लाडकी बहीण योजनेला बदनाम करण्याचं विरोधकांचं षडयंत्र। देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। योजना बंद करण्यासाठी विरोधकांचे जाणीवपूर्वक प्रयत्न, फडणवीसांचा आरोप। पुढच्या 5 वर्षांत 90,000 रुपये देणार, अजित पवारांचं आश्वासन। दिलेली ओवाळणी कोणीही काढून घेऊ शकत नाही, अजितदादांची ग्वाही। योजनेत खोडा घालणारी माणसं आम्ही नाहीत, खोडा तर नरेंद्र मोदी घालतात। संजय राऊतांचा महायुतीवर पलटवार। ठाकरेंच्या अनेक योजना महायुतीनं बंद केल्या, राऊतांचा आरोप। जिल्हा बँकेच्या अडचणीमुळे नाईलाजाने अजितदादांसोबत गेलो, अजित पवार गटाचे नेते राजेंद्र शिंगणेंचं वक्तव्य। आज मी शरद पवारांचं नेतृत्व मान्य करतो, शिंगणेंची कबुली। जळगावमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सुप्रिया सुळेंना घेराव। मराठा आरक्षणावरील भूमिका स्पष्ट करा, संघटनेची मागणी। तर हिंगोलीत शिवस्वराज्य यात्रेदरम्यान अमोल कोल्हेंच्या भाषणावेळी मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। मराठा आरक्षणावर भूमिका जाहीर करण्याची आंदोलकांची मागणी। पंढरपूरच्या विठुरायाच्या टोकन दर्शनासाठी दर्शन मंडप आणि स्कायवॉकला राज्य सरकारची मंजुरी। 110 कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता। मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। वेळापत्रक बघूनच बाहेर पडा, रेल्वे प्रवाशांना आवाहन। नाफातर्फे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान। कॅलिफोर्निया थिएटरमध्ये रंगला महोत्सव।